नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील धानोरा तालुक्यात जपतला येथील शासकीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाच्या घटनेमध्ये 3 विद्यार्थिनींचा जीव गेला. ही घटना पहाटे 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे. ह्या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चालवली जाते. रात्रीच्या सुमारास वसतिगृहातील एका खोलीत विषारी साप शिरला. त्यावेळी सुमारे 79 विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या टाकून झोपलेल्या होत्या. झोपेतच काही मुलींना सापाने चावा घेतल्याचे समजते. सर्पदंश झालेल्या मुलींना तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, मात्र तिथे उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झाला. मृत झालेल्या विद्यार्थिनींची नावे सुष्मिता सरोजिनी मंडल, दीपिका इतवा लकडा आणि अनु गजूराम पोरेटी अशी आहे. दरम्यान ह्या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. ह्या घटनेत दीपिका बिटकुरसराय मडावी इयत्ता 5वी हिची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच आणखी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आहे. त्या दोघींवर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इतर 14 विद्यार्थिनींना देखील जिल्हा रुग्णालयामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. घटनेनंतर सर्व विद्यार्थिनी घाबरल्या असून त्यांच्यावर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची चौकशी सुरू केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून साप नेमका कसा आणि कुठून आला याचा तपास सुरू आहे. दरम्यान ह्या दुर्दैवी घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वसतिगृहांची स्वच्छता, रात्रीची सुरक्षा व्यवस्था आणि साप येऊ नये यासाठी उपाययोजनांची तातडीने तपासणी करण्याची मागणी पालक आणि नागरिकांनी केली आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतला येथील शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. धानोरा आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. अजून 3 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते आहे. या संदर्भात पालकांनी तातडीने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करत संबंधितांवर कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. या घटनेमध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी, धन्यवाद.